नमस्कार. माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण इयत्ता 8वीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत. तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर. इयत्ता 8वी विषय गणित, घटक क्षेत्रफळ आणि आज आपल्याला सराव संच 15.2 पाहायचा आहे. सुरुवात करूया. पहिलं उदाहरण आहे बघा. एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी 15 व 24 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. समभुज चौकोन म्हणजे ज्याच्या चारही बाजू समान असतात, बरोबर आहे. तर त्याच्या दोन कर्णांची लांबी दिलेली आहे 15 आणि 24. तर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी अनुक्रमे 15 व 24 सेंटीमीटर आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. आता आपण हे शिकलेलो आहोत की आपल्याला उदाहरण सोडवायचं म्हणजे सूत्र माहीत असायला हवं आणि हे सूत्र आपण पाठ करून ठेवा. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. आता किमती लिहा या. 1/2 गुणिले 15 गुणिले 24 या ज्या कर्णांची जी इथं या ठिकाणी लांबी दिसत आहेत तर त्या आपण इथे लिहून घेतात. आता पुढे सोपं रूप जाईल बघा. 2नी 24ला भाग जातो, बेके बे, आणि इथं 2नी 24ला भाग लावला तर 12 येतं. म्हणजेच 15 गुणिले 12 बरोबर 180 चौरस सेंटीमीटर. कारण 15 दुने 30, 0 झालं 3, 15 1 15 आणि 3 18 म्हणजे 180 आलेलं आहे. आणि क्षेत्रफळ हे चौरसमध्ये म्हटलं जातं. चौरस आता मीटर किंवा सेंटीमीटर, इथं सेंटीमीटरमध्ये माप आहे म्हणून चौरस सेंटीमीटर म्हटलं आहे. जर ते माप मीटरमध्ये असतं तर आपण चौरस मीटर म्हटलं असतं. म्हणजेच समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 180 चौरस सेंटीमीटर आहे. पहिलं उदाहरण झालं आहे बघा आपलं. आता दुसरं उदाहरण बघू. एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी अनुक्रमे 16.5 सेंटीमीटर व 14.2 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. सर्वप्रथम माहिती. समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी अनुक्रमे 16.5 व 14.2 सेंटीमीटर आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. आपण पहिल्यांदा सूत्र लिहून घेतो, कारण सूत्र असेल तरच गणित सोडवता येईल ना आपल्याला. तर या ठिकाणी ते लिहून घेतलेलं आहे आणि मग या किमती लिहू त्याच्यामध्ये. 1/2 गुणिले 16.5 गुणिले 14.2. आता या 2नी 14.2ला भाग लावूया. बेके बे, आणि इथं 7.1 बेसाती 14 आणि 0.1 बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे 16.5 गुणिले 7.1. इथे तुम्ही 165/10 गुणिले 71/10 करून वरचा अंशांचा गुणाकार करा, नंतर दशांश चिन्ह द्या तरी जमेल, किंवा 16.5 गुणिले 7.1 हा असा गुणाकार करून नंतर दशांश चिन्ह दिलं तरी चालेल. ते तुमच्यावर आहे कसं आहे. तर यांचा जेव्हा तुम्ही गुणाकार कराल तेव्हा त्याचं उत्तर येतं 117.15. आणि हे चौरस सेंटीमीटर चौसेमी का? कारण क्षेत्रफळ असंच लिहितो आपण, सेंटीमीटरच का? कारण ही जे लांबी दिलेली आहेत त्या सेंटीमीटरमध्ये दिलेल्या आहेत म्हणून ते एकक वापरता येईल. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 117.15 चौरस सेंटीमीटर आहे. दुसरं उदाहरण झालं आपलं. पुढे जाऊया. तिसरं उदाहरण. एका समभुज चौकोनाची परिमिती 100 सेंटीमीटर असून त्याच्या एका कर्णाची लांबी 48 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती येईल? ठीक आहे. परिमिती दिली आहे 100, बरोबर आहे. त्याच्या एका कर्णाची लांबी दिली आहे 48, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. एक अशा पद्धतीने आकृती आपण धरूया. चौकोन ABCD आहे. आकृतीतील चौकोन ABCD हा समभुज चौकोन व लांबी AC बरोबर 48 सेंटीमीटर. आता या ठिकाणी हा चौकोन ABCD आहे तो समभुज चौकोन आहे, म्हणजे ह्याच्या चारही बाजू ह्या समान आहेत. आणि हा जो कर्ण आहे ना, हा या ठिकाणी AC आहे बघा, कर्ण, आणि कर्ण BD आहे. तर या AC कर्णाचं माप आपण किती मानले? 48 सेंटीमीटर, कारण त्यांनी एका कर्णाची लांबी दिलेली आहे. मग या कर्णाची लांबी 48 सेंटीमीटर, तो आपण लांबी AC घेतलेला आहे, बरोबर. समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. परिमिती म्हणजे काय? तर चौकोनाच्या बाजूंची बेरीज करा, लांबींची बेरीज करा. मग ती 4 गुणिले बाजू, 4 बाजू आहेत म्हणून. मग
समभुज चौकोनाची परिमिती त्यांनी दिली 100, म्हणून 100 बरोबर 4 गुणिले लांबी ए बी. सध्या आपण एका बाजूचा ह्या विचार करूया ना, एक बाजू काढून घेऊया किती आहे ती, 4 गुणिले लांबी ए बी. म्हणून लांबी ए बी बरोबर 100/4. हे कसं आलं माहिती आहे तुम्हाला, लांबी ए बी काढायचे, ते एकटं ठेवायचं, हा 4 विरुद्ध दिशेला पाठवायचा, तो इथे छेदस्थानी जाईल आणि याने याला भाग लावला तर येतं 25. म्हणून लांबी ए बी बरोबर 25 सेंटीमीटर. म्हणजे ही लांबी जी ए बी आहे ती 25 सेंटीमीटर आली. याचाच अर्थ लांबी बी सीसुद्धा 25 असणार आहे, लांबी सी डीसुद्धा 25 सेंटीमीटर असणार आहे, लांबी ए डी किंवा डी ए म्हटलं तरी तीसुद्धा 25 असणार आहे. चारही बाजू समान लांबीचे असतात, एकरूप असतात. ठीक आहे, लांबी ए बी बरोबर आपल्याला 25 सेंटीमीटर मिळालेली आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे हे समभुज चौकोनाचे हे जे कर्ण आहेत ना, हे काय करतात, परस्परांना दुभागतात, ते त्याचे 2 भाग बरोबर करतात. म्हणून लांबी ए ई बरोबर 1/2 गुणिले लांबी ए सी. त्यांनी काय सांगितलं, परस्परांना दुभागतात म्हणजे 2 समान भाग करतात की नाही त्याचे कर्णाचे. तर या ठिकाणी लांबी ए ई काढायची असेल तर ही जी लांबी ए सी आहे त्याला 2नी भागायचं, म्हणजे ह्या ए सीच्या निम्मी ए ई असणार आहे लांबी ई. म्हणून लांबी ए ई बरोबर 1/2 गुणिले लांबी ए सी. ही संकल्पना तेवढी समजून घ्या. परस्परांना दुभागतात, त्याचे 2 समान भाग करतात, म्हणजेच लांबी ए ईचं माप आहे ते लांबी ए सीच्या निम्म असणार आहे. ठीक आहे, म्हणून लांबी ए ई बरोबर 1/2 गुणिले 48. 48 का आलं, कारण लांबी ए सी 48 आहे इथे बघा. ठीक आहे, म्हणजे लांबी ए ई बरोबर 24 सेंटीमीटर. 2ने 48ला भागलं, बेदुनी 4 आणि बेचोक 8, म्हणून 24 सेंटीमीटर लांबी ए ई. ही इथे ए ई जी आलेली आहे ती 24 सेंटीमीटर आलेली आहे, बरोबर आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात. हे जे कर्ण आहेत ना हे परस्परांना लंब असतात, म्हणजे या ठिकाणी काटकोन केला जातो की नाही. मग याचाच अर्थ काय, कर्ण ए सी लंब कर्ण तुम्ही बी डी म्हणा, कर्ण डी बी म्हणा, काय हरकत नाही. ठीक आहे, म्हणून एम कोन ए ई डी बरोबर 90 अंश. एम कोन ए ई डी बरोबर 90 अंश. या ठिकाणी 90 अंशाचा कोण आहे, म्हणून त्रिकोण ए ई डी या काटकोन त्रिकोणात, इथं काटकोन तयार झाला आहे 90 अंशाचा आहे, बरोबर आहे. म्हणजे हा जो त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण झाला. मग या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं, कर्णवर्ग बरोबर ही पाया वर्ग अधिक उंची वर्ग, का नाही, उर्वरित ज्या 2 बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज येते. म्हणून लांबी ए डी वर्ग, कारण कर्ण आहे, बरोबर लांबी ए ई वर्ग अधिक लांबी डी ई वर्ग. ही लांबी ए ई वर्ग अधिक लांबी ही डी ई वर्ग. म्हणून 25चा वर्ग. लांबी ए डी 25 आहे का, आहे ए डी, कारण ए बी काढले, ए बीचं माप आहे तेवढंच ए डीचं असणार आहे, कारण समभुज चौकोन आहे. म्हणून 25 वर्ग बरोबर लांबी ए ई काढली आपण इथे 24 सेंटीमीटर, 24 वर्ग अधिक लांबी डी ईचा वर्ग. आता लांबी डी ई आपल्याला माहीत नाही, बरोबर आहे. म्हणून 25चा वर्ग बरोबर 625 बरोबर 24चा वर्ग 576 अधिक लांबी डी ई वर्ग. आता या ठिकाणी लांबी डी ई वर्ग काढायचा आहे, म्हणजे हा इकडे नको, तो इथे बेरीज आहे, विरुद्ध दिशेला जाताना वजाबाकीची क्रिया होईल. म्हणून हे बघा इथे जागा नाही म्हणून आपण हे वर घालूया. लांबी डी ई वर्ग बरोबर 625 वजा 576 यांची वजाबाकी तुम्हाला लगेच येईल आणि ती आली लांबी डी ई वर्ग बरोबर 49. ठीक आहे, आपल्याला लांबी डी ई काढायची आहे, मग त्यासाठी त्याचं वर्गमूळ करा. लांबी डी ई बरोबर 7 सेंटीमीटर, कारण वर्ग म्हणजे काय, ती संख्या 2दा घेऊन त्याचा गुणाकार करा, तर तो आपण एकदाच घेतला लांबी डी, म्हणजे ह्याचं वर्गमूळ झालं आणि 49चं वर्गमूळ 7 आहे, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून ही जी लांबी डी आहे ना ही किती आली, 7. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणून लांबी डी ई बरोबर 1/2 गुणिले लांबी डी बी. बघा ही लांबी डी किती असणार आहे, तर ही जी डी बी आहे किंवा त्याला तुम्ही बी डी म्हणा त्याच्या निम्मी असणार आहे. निम्मी म्हणजे त्याला 2नी भागायचं या बी डीला, म्हणून 1/2 गुणिले लांबी डी बी. म्हणून 7 बरोबर 1/2 गुणिले लांबी डी बी. ठीक आहे, कारण लांबी डी आपण इथं काढली 7 सेंटीमीटर. हां, मग आता लांबी डी बी काढायचं म्हणजे हे एकटं ठेवा, मग हे 2 विरुद्ध दिशेला जातील म्हणजे ते गुणाकार होईल. म्हणून लांबी डी बी बरोबर 7 गुणिले 2
म्हणून लांबी डी बी बरोबर 14 सेंटीमीटर आहे. म्हणजे ही जी लांबी डी बी आहे, हा जो दुसरा कर्ण आहे, त्याची लांबी किती आली? 14 सेंटीमीटर आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी काय लक्षात आलं? समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी अनुक्रमे 48 सेंटीमीटर व 14 सेंटीमीटर आहे. तुम्हाला सूत्र माहिती आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. कर्णांच्या लांबी मिळालेल्या आहेत, म्हणून 1/2 गुणिले 48 गुणिले 14, या ठिकाणी दोन्ही भाग लावा. तर तो 2 दुनी 4, 2 चौक 8, इथे 24 आलं बघा 48च्या जागी, कारण 2 के 2, 2 दुनी 4 आणि 2 चौक 8, 24. 24 गुणिले 14 336 येतं. कसं काय? 24 चौक 96 7 झालं 9, 24 एके 24 आणि 9 33, 336 चौरस सेंटीमीटर. सेंटीमीटरमध्ये का? चौरस सेंटीमीटरच का? कारण इथं या ठिकाणी लांबी ही सेंटीमीटरमध्ये दिली आहे. म्हणजेच समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 336 चौरस सेंटीमीटर आहे. तिसरं उदाहरण झालं बघा आपलं. पुढे जाऊया. चौथं उदाहरण. एका समभुज चौकोनाचा एक कर्ण 30 सेंटीमीटर असून त्याचे क्षेत्रफळ 240 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाची परिमिती काढा. काढूया. समजा ही आकृती मी मगाची आहे तीच वापरतोय, कारण समभुज चौकोनाचंच आहे या ठिकाणी उदाहरण म्हणून. आता बघा, आकृतीतील चौकोन ए बी सी डी हा समभुज चौकोन व लांबी ए सी ही 30 सेंटीमीटर. कारण एका कर्णाची लांबी दिली, तो मी हा मानलेला आहे, तर तो 30 सेंटीमीटर आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. क्षेत्रफळ दिलेलं आहे. एका कर्णाची लांबी दिली, म्हणजे दुसऱ्या कर्णाची लांबी आपण काढू शकतो. मग किमती लिहूया या सूत्रामध्ये. बघा, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 240 आहे, बरोबर 1/2 हे सूत्रातलं आहे तसंच, गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. एका कर्णाची लांबी 30 आहे, ती लिहिली आहे, 30 गुणिले दुसरा कर्ण लांबी बी डी. आता हा दुसरा कर्ण बघा, हा आहे ना, हा कर्ण ए सी, त्याचं माप आपण 30 सेंटीमीटर लांबी लिहिलेली आहे. आणि हा जो कर्ण बी डी जो आहे तो इथं लिहून घेतलेला आहे. म्हणजे आता या ठिकाणी बघा 240 बरोबर 15 गुणिले लांबी बी डी. तुम्ही म्हणाल 15 कुठून आले? 2 के 2, इथं 2 के 2, बाकी राहिले 1, 1च्या पुढे 0 म्हणजे 10, 2 पंचे 10, म्हणजे 15. 15 गुणिले लांबी बी डी. आता लांबी बी डी काढायची आहे, म्हणजे हा 15 विरुद्ध दिशेला जाईल, विरुद्ध दिशेला जाताना छेदस्थानी जाईल. म्हणून लांबी बी डी बरोबर 240/15. ह्याने भाग लावा. हा काय तुमच्यासाठी सोपा भागाकार आहे, 16 सेंटीमीटर येईल ना. 15 एके 15, 24मधून 15 गेले, बाकी राहिली 9, 9च्या पुढे 0 झाले 90, 15 6 90. म्हणजेच लांबी बी डी बरोबर 16 सेंटीमीटर. म्हणजे हा जो दुसरा कर्ण आहे ना, त्याची लांबी देखील आपल्याला मिळाली, त्याची लांबी मिळाली 16 सेंटीमीटर. आता समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, 2 समान भाग करतात, हे आपण शिकलेलो आहोत. म्हणून ही जी लांबी डी आहे ना, बरोबर 1/2 लांबी बी डी. हे आता कसं आहे ते तुमच्या लक्षात येतं आहे ना. ही जी बी डीची लांबी आहे त्याच्या निम्मी ही डीची लांबी असणार आहे. का? कारण समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, 2 समान भाग करतायत ते, मग म्हणून 1/2 केलेलं आहे. लांबी डी बरोबर 1/2 गुणिले 16, कारण बी डी इथे तुम्ही काढली लांबी 16, मग 2नी या 16ला भागला तर येतं 8 बघा. म्हणून लांबी डी बरोबर किती आलं? 8 सेंटीमीटर. ठीक आहे, पुढे जा. लांबी ए ई बरोबर 1/2 गुणिले लांबी ए सी. आता ह्या ए ईची लांबी काढायची, ती पण कशी काढणार? हा जो कर्ण ए सी आहे त्याच्या निम्म लांबी ए ई असणार आहे. का? कारण समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, हे पण शिकलोय. म्हणून लांबी ए ई बरोबर 1/2 गुणिले लांबी ए सी. ठीक आहे, मग बरोबर 1/2 गुणिले 30. का? ए सीची लांबी इथं 30 सेंटीमीटर दिले, या दोन्ही 30ला भागलं तर 15 येतं. म्हणून लांबी ए ई बरोबर 15 सेंटीमीटर. म्हणजे बघा, ए ई लांबी मिळाली 15 सेंटीमीटर, लांबी डी ई मिळाली 8 सेंटीमीटर. थोडं हे वर जाऊ द्या, म्हणजे आता पुढचं सोडू ना आपण. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात, हे आपण मागे पाहिले. हे परस्परांना लंब असतात म्हणजे या ठिकाणी काटकोन तयार होतो, बरोबर आहे. म्हणून एम कोन ए ई डी बरोबर 90 अंश, बरोबर आहे ना. लंब असतात म्हणजे 90 अंशाचा कोन होतो ते या ठिकाणी. म्हणून कोन ए ई डीचं माप हे 90 अंश आलं, बरोबर आहे. म्हणून त्रिकोण ए ई डी या काटकोन त्रिकोणात
पायथागोरसच्या प्रमेयानुसार, म्हणून हा जो त्रिकोण AED आहे, या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय होईल? लांबी AD वर्ग बरोबर लांबी AE वर्ग अधिक लांबी DE वर्ग. हा कर्ण आहे, कर्णाचा वर्ग बरोबर ह्या ज्या दोन बाजू आहेत त्यांच्या वर्गाची बेरीज, बरोबर ना? बरोबर. लांबी AEचं माप 15 आपण काढलं आहे, लांबी DEचं माप 8 काढलेलं आहे, म्हणून 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग. 15चा वर्ग तुम्हाला पाठ आहे 225, 8चा वर्ग 64, म्हणून 225 अधिक 64 बरोबर 289. म्हणजे लांबी ADचा वर्ग बरोबर 289. पण आपल्याला काढायचं आहे कुणाचं माप? लांबी AD. मग त्यासाठी त्याचं वर्गमूळ होईल, म्हणून लांबी AD बरोबर वर्गमुळात 289. इकडचा वर्ग घालवला, इकडचा वर्ग घालवला, इकडचं वर्गमूळ घेतलं, इकडचं वर्गमूळ घेतलं, म्हणून लांबी AD बरोबर 17 सेंटीमीटर. कारण 289चं वर्गमूळ 17 आहे, हे तुम्हाला पाठच आहे. किमान 20पर्यंत तरी तुमचे वर्ग पाठ असतील असा मला विश्वास आहे. ठीक आहे. तर ही लांबी AD जी आहे ती 17 सेंटीमीटर आहे. लांबी AB 17, लांबी BC 17, लांबी CD 17, कारण ह्या एकरूप असतात. समभुज चौकोनाच्या बाजू, समभुज चौकोनाच्या बाजूची लांबी 17 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. का? तर चारही बाजू समान आहेत म्हणून 4 गुणिले बाजू परिमिती काढायला, म्हणून 4 गुणिले 17, 17 चौक 68, 68 सेंटीमीटर. समभुज चौकोनाची परिमिती 68 सेंटीमीटर आहे. अशा पद्धतीने आपण चारही उदाहरणं आपण सोडवलेली आहेत, बरोबर आहे. सर्वोच्च 15.2 आपल्याला समजला असेल अशी आशा करतो. धन्यवाद. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. आणि हो, ते जे बेलचं आयकॉन दिसते त्यालाही क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.